साहेबांच्या काळात झाला आणि म्हणूनच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. निवडणुका थांबल्या होत्या 2.5 वर्ष, पण निवडणुका काय झाल्या तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये आम्ही सर्वांनी ओबीसीच्या आरक्षणाकरता ओबीसींच्या सीट कमी नाही म्हणून अध्यादेश काढला आणि म्हणून या निवडणुका झाल्या. आणि आज महाराष्ट्राच्या संपूर्ण ओबीसी समाजावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीवर जी गदा आली आहे, सर्व लोकप्रतिनिधी अस्वस्थ आहेत आणि याकरता जबाबदार महाराष्ट्राचं महाविकास आघाडीचं सरकार आहे. ज्यांना महाराष्ट्र सरकारला अध्यादेश टिकवता आला नाही, महाराष्ट्र सरकारची बाजू सुप्रीम कोर्टात मांडता आली नाही, योग्य पद्धतीने त्या ठिकाणी वकील उभे करता आले नाही आणि 15 महिने दुर्लक्ष या सरकारने जाणीवपूर्वक या केसकडे केलं. आणि म्हणून या सरकारचा मी निषेध करतो आणि सरकारला विनंती करतो की सोमवारच्या आतमध्ये सुप्रीम कोर्टाच्या वरच्या बेंचकडे जाऊन या निकालावर स्टे मागावा. 15 दिवसाच्या आतमध्ये निवडणुकीचं नोटिफिकेशन काढा. कोरोनाचं संक्रमण असताना 15 दिवसात कसं काय नोटिफिकेशन निघेल? महाराष्ट्रभर कोरोनाचं संक्रमण आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या, सहकार विभागाच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आणि आता 15 दिवसाच्या आतमध्ये नोटिफिकेशन काढा असं आदेश आहेत. याकरता सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या वरच्या बेंचकडे सरकारकडे गेलं पाहिजे. आणि एकंदरीत महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ती विचारात घेऊन आज बघा, धुळे नंदुरबारमध्ये जर विचार केला, गडचिरोलीचा विचार केला तर एकही ओबीसी सीट मिळणार नाही. कारण त्या ठिकाणी एकूण 50% रिझर्वेशन एसटीचं राहणार आहे, शेड्यूल ट्राईबचं राहणार आहे. मग 50% सीट याच्यामध्ये पूर्ण एसटीचे राखीवणार, 50% आरक्षणाच्या आतमध्ये आपण आणलं तर नंदुरबार धुळे जिल्ह्यासारख्या जिल्ह्यात तर एकही सीट ओबीसीला मिळणार नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे. एकीकडे महाराष्ट्राचं सरकारचं सर्व मंत्रिमंडळ ओबीसीच्या गोष्टी करतात. ओबीसी मंत्रालय ज्या फडणवीस सरकारने त्या ठिकाणी तयार केलं, त्या मंत्रालयाच्या माध्यमातून या ठिकाणी ओबीसीला हे दिलं, ओबीसीला ते दिलं हे सांगतात. पण दुसरीकडे मात्र या केसकडे दुर्लक्ष होतं आणि म्हणून महाविकास आघाडीला एक तर मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, महाविकास आघाडीला ओबीसीचं आरक्षण टिकवता आलं नाही. महाराष्ट्राचं आघाडीचं सरकार केवळ या ठिकाणी घोषणाबाजी करताय, लोकांमध्ये संभ्रम तयार करून समाजामध्ये तेढ निर्माण करताय. मराठाला समाजाला सांगतात ओबीसी बद्दल, ओबीसीला सांगतात मराठाबद्दल, पण दोनही समाजाला न्याय द्यायचं काम हे सरकार करत नाहीये. आणि म्हणून मी या सरकारचा निषेध करतो आणि माझी विनंती तातडीनं सरकारने मान्य करावी, नाहीतर महाराष्ट्राचा संपूर्ण ओबीसी समाज, महाराष्ट्रातला ओबीसी समाज रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. कारण ओबीसीच्या सीट्सवर हा मोठा परिणाम आहे. उद्या संपूर्णच महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्याचा फटका बसणार आहे आणि यामुळं एक मोठा असंतोष ओबीसी समाजात त्या ठिकाणी तयार होणार आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आज महाराष्ट्र विधानमंडळात ही मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या समस्त ओबीसी बांधवातर्फे मी आपल्या माध्यमातून मागणी करतोय सरकारला की सरकारने तातडीनं आजच्या आज पाऊल उचलावं, आजच्या सुप्रीम कोर्टाकडे जावं आणि निवडणूक आणि या निकालाला दोन्हीकडचा स्टे मिळवावा अशी मागणी मी करतोय. मी ओबीसी संघटनाशी अजून बोललो नाही, पण हा निकाल संपूर्ण ओबीसी समाजाच्या संपूर्ण सिस्टीमवर फरक पाडणारा आहे. या निकालामुळं खऱ्या अर्थाने प्रचंड तीव्र नाराजी जनतेमध्ये पसरणार आहे. हा निकाल फार सोपा नाही आहे. या निकालाला थांबवता आलं असतं, या निकालाला टिकवता आलं असतं, या निकालाला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने जर बाजू मांडली असती तर हा निकाल त्या ठिकाणी या पद्धतीने आला नसता.
महाराष्ट्र सरकारने योग्य बाजू न मांडल्यामुळे हा निकाल आलाय आणि त्यामुळे सरकारने पुढचं तातडीनं पाऊल उचललं पाहिजे, नाही तर ओबीसी समाज हा अन्याय सहन करणार नाही. मला असं वाटतं कुठेतरी त्यांनी वकील चांगले नाही केले जे आधी तुमच्या गव्हर्नमेंट वकिलांचं असलं. मी आधीच सांगितलं, महाराष्ट्राचं सरकारचं लक्ष ना मराठा आरक्षणावर आहे ना ओबीसी आरक्षणावर आहे. इतकी मोठी केस सुप्रीम कोर्टात चालू असताना, असा निकाल येत असताना महाराष्ट्रातल्या ओबीसी मध्ये काम करणारे जेवढे मंत्रिमंडळातले मंत्री आहे त्यांनी लक्ष दिलं नाही, मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं नाही, सरकारने लक्ष दिलं नाही आणि कोणीही या केसचा फॉलोअप केला नाही, कोणीही. आणि म्हणून असे निकाल आले आहेत. तुम्ही म्हणता की सोमवारपर्यंत व्हायला पाहिजे, पण आज शुक्रवार आहे, उद्यावर सुप्रीम कोर्ट बंद आहे, इमिडिएटली होईल का सोमवारपर्यंत? मला शक्य वाटतं? सरकारला काही शक्य आहे, सरकारला कुठलेही मोठे वकील नेमणं शक्य आहे. अजून 4 दिवस बाकी आहे. सरकार उद्याच्या उद्या दिल्लीकडे जाऊन मोठे वकील करून त्या ठिकाणी यामध्ये सोमवारी आपलं पिटिशन लावून घेऊ शकतं, सोमवारी सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकतं. 3 दिवस वेळ आहे, 3 दिवस भरपूर होतात सरकारला पिटिशन तयार करायला आणि त्यामुळे सरकारने अजूनही आपली बाजू मांडली पाहिजे आणि आरक्षण टिकवलं पाहिजे. नियमातच आहे. जर तुम्ही महाराष्ट्राची जिल्हानिहाय पार्श्वभूमी जर घेतली तर नियमातच आहे, पण त्या ठिकाणी नियमानुसार आपली बाजू मांडली पाहिजे. खऱ्या अर्थाने मग अनेक राज्यामध्ये परिस्थिती अशी आहे ना, बाकी राज्यांनी आपली बाजू मांडली ना, त्याच्या ठिकाणी 50% वर आरक्षण गेलं ना, तर आपल्या सरकारने बाजू मांडली असती तर हा निकाल असा नसता आला. एकच राज्य तामिळनाडू आहे, बाकी आणखी कोणते राज्य? तामिळनाडूमध्ये हा प्रश्न निर्माण झाला म्हणून तामिळनाडू झालं, बाकी राज्यात हा प्रश्न निर्माण झाला नाही किंवा ते कोणी कोर्टात गेलं नसेल. पण या ठिकाणी ज्या ज्या राज्यांनी योग्य बाजू मांडली त्या राज्याला रिलीफ मिळाला आहे. कोणते राज्य आहे तुम्ही सांगू शकता? मी तामिळनाडू सांगितलं ना. सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा जेव्हा आरक्षणाच्या संदर्भात काही निकाल आले तो आरक्षणाच्या विरोधातच आलेला आहे. नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या बद्दल मला काही टिप्पणी करायची नाही आहे. मला महाराष्ट्र सरकारने या केसमध्ये दुर्लक्ष केल्यामुळं आज महाराष्ट्राच्या 100 जिल्हा परिषदा, जवळपास 200 पंचायत समित्या, अनेक ग्रामपंचायतला, शेकडो ग्रामपंचायतला फरक पाडणारा निकाल आहे आणि पुढच्या काळात येणारा प्रत्येक निवडणुकीवर फरक पाडणारा निकाल आहे. महाराष्ट्राची एकूण पार्श्वभूमी लक्षात घेता, जिल्हानिहाय संख्या लक्षात घेता, जिल्हानिहाय ओबीसीची आकडेवारी लक्षात घेता खऱ्या अर्थाने ही बाजू योग्य पद्धतीने न मांडणे हे सरकारचं अपयश आहे. सर्वोच्च न्यायालयाने एक सीमा ठरवून दिली 50%च्या वरती आरक्षण जाणार नाही, तरी सरकार आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे आरक्षण त्या ठिकाणी आपण मराठा आरक्षण दिलं की नाही? मराठा आरक्षण 50%च्या वर आहे की नाही? आपल्या राज्याच्या दृष्टीने आरक्षण कसं योग्य आहे हे सुप्रीम कोर्टाला व्यवस्थित समजून सांगितलं असतं, असा निकाल आलाच नसता असं माझं मत आहे. सुप्रीम कोर्ट में कल जो ओबीसी आरक्षण को लेकर जिला परिषद, पंचायत समिति, ग्राम पंचायत के स्थानिक स्वराज्य संस्थाओं की जो सीटें कम हुई हैं, वो जो रिजल्ट आया हुआ है, उस रिजल्ट के लिए मैं महाराष्ट्र सरकार को दोषी मानता हूं. पिछली सरकार ने माननीय फडणवीस साहब के नेतृत्व में अध्यादेश निकालकर ओबीसी के जो सीटें थी उनको रोककर सारे चुनाव कर ओबीसी को न्याय देने का काम किया था. लेकिन कल का जो सुप्रीम कोर्ट का रिजल्ट आया है, इसमें एक दिखता है कि महाराष्ट्र सरकार के कोई भी मंत्री, मुख्यमंत्री ने 15 महीने से इस प्रकरण में, इस केस में कोई भी हलचल नहीं की. जो युक्तिवाद करना था वहां पर वो नहीं किया गया. इसलिए आज बहुत बड़ा संकट ओबीसी समाज में इस महाराष्ट्र पे आया हुआ है और ये संकट के लिए महाराष्ट्र सरकार इसलिए जवाबदार है
मैं सरकार पे जानबूझ के आलोचना नहीं कर रहा हूं। सरकार ना मराठा आरक्षण के ऊपर ना अच्छे से कोर्ट के सामने रख पा रही, ना ओबीसी आरक्षण को रख पा रही है। केवल बातें बनाकर ये सरकार दो समाजों में झगड़ा लगाने का काम कर रही है। गांव गांव में गली गली में घूमकर कंफ्यूजन तैयार कर रही है ओबीसी समाज और मराठा समाज में। लेकिन जहां आरक्षण देने की बात आती है, आरक्षण रोकने की बात आती है, आरक्षण को मेंटेन करने की बात आती है, वहां सरकार का कोई भी काम अच्छा नहीं है। इस महाराष्ट्र का ओबीसी मंत्रालय देवेंद्र फडणवीस जी की सरकार ने तैयार किया। इस महाराष्ट्र का पहला ओबीसी मंत्रालय का मंत्री कैबिनेट फडणवीस सरकार किस कैबिनेट में हुआ था। अब घोषणाबाजी चालू है। मेरी मांग है कि आपने 15 महीने सोए थे, अब तो भी जाग के उठो और आने वाले 3 दिनों में मंडे तक आप लोग सुप्रीम कोर्ट में जाइए। उनको बताइए कि महाराष्ट्र में इसके पहले हमने अभी महानगर पालिका नगर पालिका के चुनाव रोके हैं कोरोना की वजह से, क्योंकि ये निकाल में कहा है कि 15 दिन के अंदर नोटिफिकेशन निकालिए ओबीसी के सीट कम करके, 15 दिन में निकालिए ओबीसी की सीट कम करके। सरकार को मेरी विनती है कि आप कोर्ट में जा सकते हैं कि हमने ऑलरेडी हमारे सारे नगर पालिका महानगर पालिका के चुनाव हमने एक्सटेंड किए हैं, सहकार विभाग के कोऑपरेटिव सेक्टर के चुनाव एक्सटेंड किए हैं। हम ये चुनाव 15 दिन में कैसे ले सकते हैं, कैसा नोटिफिकेशन निकाल सकते हैं। और दूसरा, हमने किया हुआ ओबीसी का जो आरक्षण की सीट जो अलॉटमेंट हुई है, ये सीटें कैसी बराबर है। तमिलनाडु ने किया, उन्होंने बराबर रखा, उनका बराबर हो गया। जो महाराष्ट्र सरकार जो फेल हो चुकी है, तो अच्छे वकील लगाकर हमारे पुनः दोबारा हमारी बात सुनवाई होनी चाहिए। नहीं तो महाराष्ट्र के ओबीसी समाज के अंदर बड़ा असंतोष होगा और यह असंतोष सरकार को बहुत महंगा पड़ेगा, ये कहने के लिए मैं आया हूं। देखिए की महाराष्ट्राच्या ओबीसीच्या एकूण जी आपल्याकडे पट आहे, मागच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रातल्या ओबीसी बद्दलचा एक सर्वेक्षण स्वतःच्या सरकारने करून त्या ठिकाणी तशी एक आयोग नेमून त्याचा रिपोर्ट तातडीने सादर करावा कोर्टाला, असा सूचना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात दिल्या होत्या। पण नंतर ते बंद पडलं। लोकली आपल्याला त्या ठिकाणी आपलं संपूर्ण स्ट्रक्चर मांडता आलं असतं ओबीसीचं, आणि ते लोकली तयार करून स्टेट लेवलला तयार करून मांडता आलं असतं, जिल्हा वाईज मांडता आलं असतं, जिल्हा वाईज आरक्षणाची संख्या मांडता आली होती। जसं धुळे नंदुरबारमध्ये ओबीसी समाज मोठा आहे, पण पूर्ण 50% जागा जर उद्या एसटीला गेल्या, शेड्यूल ट्राईबला गेल्या, तर ओबीसी समाजाला कधीच न्याय भेटणार नाही। आणि म्हणून या पद्धतीने युक्तिवाद करून जिल्हा वाईज आकडेवारी मांडून त्या ठिकाणी हे थांबवता आलं असतं। पण या सरकारने कुठलीही 15 महिन्यात कारवाई केली नाही आणि या निकालाकडे लक्ष दिलं नाही, या केसकडे लक्ष दिलं नाही, आणि त्यामुळे हा निकाल आलाय। आणि सरकारने आताही काही बिघडलं नाही, हे थांबू शकतं। सरकारने जर आपला आज सर्व विषय बाजूला सारून या विषयात लक्ष दिलं आणि या विषयाची मांडणी बरोबर केली तर मला वाटतं न्याय मिळू शकतं। असा आहे, 2011 सेन्सस झालाय, 2011 सेन्सस झाला, दुसरं सेन्सस 2021 चालू होणार आहे। मधात काही सेन्सस झालं नाही। मधल्या काळामध्ये जेव्हा ही केस आली तेव्हा त्या काळामध्ये जिल्हा वाईज त्या ठिकाणी डाटा तयार करा अशा सूचना फडणवीस सरकारच्या काळात नोव्हेंबर असेंब्लीच्या मी या केसमध्ये पूर्ण वेळ होतो। ही केस साधारणतः 90% मी हँडल केली आहे। निवडणुकीचा जेव्हा असा केस झाला कोर्टामध्ये तेव्हा त्या ठिकाणी अशा सूचना देऊन काम चालू झालं, पण नंतरच्या काळात मात्र 15 महिन्यामध्ये थंड बसलं
आणि त्यामुळं या ठिकाणी या निकालाला आपल्याला समोर जावं लागतं आहे. सस्ती बिजली दरों का निर्णय जो लिया गया है 2 श्रेणियों में आरक्षणाचा विषय आहे. वारंवार सामूहिक संघटनांकडून मागणी केली जाते आहे की ओबीसीची जनगणना जी आहे जातीय जनगणना ती करावी. याचा अर्थ असं आहे की मला आश्चर्य वाटतं, कधी कधी हसू येतं की महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष नाना पटोलेजी, आत्ताचे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी यांनी महाराष्ट्राच्या विधानमंडळात एकमताने ठराव केला, केंद्र सरकारकडे हा ठराव पाठवावा विधानमंडळाचा ओबीसी जनगणना करण्याबद्दलचा. पण मला सांगा, आत्तापर्यंत मध्ये या सरकारला माझा सवाल आहे, विधानमंडळात ठराव केला पण महाराष्ट्राच्या कॅबिनेटने हा ठराव मंत्रिमंडळामध्ये घेऊन केंद्र सरकारला पाठवला का? माझा सवाल आहे या मंत्र्यांना की अजूनही मंत्रिमंडळासमोर विधानसभेत घेतलेला ठराव आला का? त्या विधानसभेच्या ठरावाप्रमाणे तुम्ही मंत्रिमंडळात ठराव करून केंद्र सरकारकडे पाठवला का? नुसतं पेपरमध्ये येण्याकरता ठराव घेतला का? तुम्ही केंद्र सरकारकडे आपली भूमिका मांडली का? केंद्राकडे महाराष्ट्र सरकारने काही पाठपुरावा केला का? मग एकीकडे विधानसभा अध्यक्ष माजी अध्यक्ष यांनी ठराव केला, एकमता ठरावाला अनुमोदन भेटलं आणि मग तो कॅबिनेट मंत्रिमंडळाकडे का नाही आला? तो केंद्र सरकारकडे का नाही गेला? त्यामुळं असं बोलण्यात काही तथ्य नाही, करायचं नाही आहे. यांना फक्त त्या ठिकाणी लोकांना कन्फ्यूज करायचं आहे. यांनी कृतीच केली नाही, अजूनही कृती केली नाही आहे. अजूनही कॅबिनेट समोर आले पाहिजे, तो ठराव सरकारकडे पाठवला पाहिजे, केंद्र सरकारला विनंती केली पाहिजे, केंद्र सरकारकडे फॉलोअप केला पाहिजे की महाराष्ट्राच्या तमाम 12 कोटी जनतेची या कॅबिनेट मंत्रिमंडळासमोर मागणी आहे. आम्ही मागणी करतोच आहे, त्या बाजूनेच आम्ही आहोत. मी 2 मोर्चातही गेलो आहे. त्या मागणीचा काही त्या ठिकाणी कोणी विरोध करत नाही, समर्थनच आम्ही करतो आहे. पण जर सरकार म्हणून विचार करायचा असेल, महाराष्ट्राच्या विधानमंडळाने एकमताने ठराव पारित केला ना, विरोधी पक्षाने काही विरोध केला काय? पण तुम्ही कॅबिनेट समोर का नाही आले? तुम्ही कॅबिनेट समोर का न येता तुम्ही त्या ठिकाणी पाठवला का नाही गव्हर्नमेंटला? केंद्र सरकारला का नाही पाठवला तो ठराव? आणि त्यामुळे हे सर्व काहीतरी टाइमपास करणे आहे आणि ओबीसी समाजाला भुलताबा देणे आहे, ओबीसी समाजाच्या तोंडाला पानं पुसणे आहे. सस्ती बिजली दरों का श्रेय क्यों ले रहा है? आपने आरोप किया है। देखिए, महाराष्ट्र विधानमंडल में नाना पटोले जी अध्यक्ष होने के समय में उन्होंने ठराव लाया, खुद ठराव लाया कि ओबीसी की जनगणना होनी चाहिए. महाराष्ट्र विधानमंडल ने एक मत से वो ठराव को पारित किया. महाराष्ट्र सरकार के विधानमंडल में जो ठराव पारित होता है उसको महाराष्ट्र के कैबिनेट में लेकर केंद्र सरकार को भेजना पड़ता है. आज तक वो विधानमंडल का ठराव केंद्र कैबिनेट में नहीं आया और कैबिनेट में आकर केंद्र सरकार को कोई भी फॉलोअप नहीं हुआ. केंद्र सरकार को महाराष्ट्र के 12 करोड़ जनता की क्या मांग है ये भेजी नहीं गई महाराष्ट्र सरकार की तरफ से. इसलिए ये केवल बातें करते हैं और इसमें ये कोई भी ओबीसी समाज के लिए न्याय देने के लिए काबिल नहीं है. मुझे बड़ा आश्चर्य होता है महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आज राज्यातल्या जनतेकरता 2% विजेच्या बिलामध्ये सूट, म्हणजे विजेचे बिल 2% कमी राहील येणाऱ्या बिलापेक्षा, असा जो निकाल दिलाय. या निकालाबद्दल मी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचं अभिनंदन करतो. पण अभिनंदन करताना एक जाणीवपूर्वक सांगेल, हे नवीन सरकारचं कुठलंही यश नाही. 2019 मध्ये मी मंत्री असताना जी याचिका मी विद्युत नियामक आयोगाकडे सादर केली होती त्या याचिकेचा हा निकाल आहे. बहुवार्षिक याचिका दिली होती 5 वर्षाकरता पुढच्या,
आणि पुढच्या 5 वर्षाकरता जी याचिका दिली त्या याचिकेतला निकाल आहे आणि त्यामध्ये बाजू मांडली होती विजेचे रेट कशी कमी करता येईल आणि म्हणून हा निकाल आलाय. याचं श्रेय घेणे म्हणजे खऱ्या अर्थाने या सरकारने पुन्हा आपलं हसू करून घेऊ नये. हे श्रेय असेल केवळ तर भारतीय जनता पार्टीच्या फडणवीस सरकारचा आहे. माझा दावा आहे तो खोडून काढावा. 2019च्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या बहुवार्षिकी याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने हा निकाल दिला आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग ने MERC ने जो आज रिजल्ट दिया हुआ है 2% बिजली के रेट महाराष्ट्र में कम होंगे, ये केवल और केवल 2019 में आप पता लगा सकते हैं कि 2019 में बहुवार्षिक याचिका जो हमारे सरकार ने MERC की तरफ दी थी वो याचिके के ऊपर वो केस के ऊपर आया हुआ रिजल्ट है. ये नए सरकार का कोई क्रेडिट नहीं है. अगर वो बोलते कि हमारा इसमें क्रेडिट है, ये बिल्कुल झूठ बात है. हम इसका क्रेडिट लेने के चक्कर में नहीं है, लेकिन निकाल जो आया है, रिजल्ट आया है 2019 की हमारी जो याचिका थी और हमने जो MERC को पूरा डाटा दिया है, कन्वेंस किया था, वो डाटा पढ़कर MERC ने रिजल्ट दिया हुआ है. मैं MERC का अभिनंदन करता हूं कि 2019 में हमने जो याचिका दी थी उसका निकाल उन्होंने दिया और 2% रेट कम कर दिया. यहाँ के पावर मिनिस्टर ने बोला था कि हम कंसेशन देंगे अभी कोरोना के चक्कर में, इसके बारे में अगर सरकार को कंसेशन देना वो अलग बात होती है. ये 2% जो कम हो रहे ये सरकार की वजह से कम नहीं हो रहे, ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग ने कम किए हैं. महाराष्ट्र सरकार को अगर कम करना है तो महाराष्ट्र सरकार को अपने बजट से पैसा कंपनी को देना पड़ता है, तब जाके कंपनी नीचे पास ऑन करके रेट कम करती है. ब्लॅकआउट प्रकरणी तुम्ही म्हणता की केंद्राला त्याला चिंता नव्हतं, बरोबर निबंधकांनी केंद्राला कळवलं होतं. केंद्राचं काय म्हणणं आहे जो आवाज ते पण केला पाहिजे. केंद्राचं म्हणणं स्पष्ट आलंय. केंद्रीय ऊर्जा मंत्री यांनी स्पष्ट केलं आहे की 12 ऑक्टोबरला कोणताही सायबर हल्ला झाला नाही, ही केवळ मेकॅनिकल आणि मानवी चूक आहे. मी आधी सांगितलं, आताही सांगतो, समोरही सांगेल. अनिल देशमुख साहेब ऊर्जा मंत्री, मी तिघही समोर बसायला तयार आहे. आम्ही एकामेकांसोबत चर्चा करायला तयार आहे. आजही मी सांगतो, 2 वीज वाहिन्या ब्रेकडाऊन झाल्यामुळं हा प्रकार झाला आहे आणि ब्रेकडाऊन वेळेवर अटेंड न केल्यामुळं या ठिकाणी हा एवढा मोठा मुंबईमध्ये 12 तिथल्या जनतेला 4 तास 8 तास विजेचा त्या ठिकाणी शॉक सहन करायला लागला. भी आपके साथ है, भविष्य में भी आ सकते हैं, इसका क्या कहेंगे? देखिए, वो सत्ता के लिए कुछ भी कर सकते ऐसी पार्टी बन गई है. अब ऐसी पार्टी से हमारा कोई लेना देना नहीं रहा है. हम सत्ता के लिए कोई कॉम्प्रोमाइज नहीं करेंगे. हमारे मुद्दे से कोई अपना खुद का कॉम्प्रोमाइज करना चाहता है तो वो देखे, लेकिन उनका कोई एजेंडा नहीं है. हिंदुत्ववाद का एजेंडा उन्होंने छोड़ दिया है. उन्होंने प्रभु रामचंद्र जी का जो संस्कार है वो भी छोड़ दिया है. इसलिए वो क्या कब कहेंगे, उनके नेता क्या कहेंगे, ये अलग अलग बातें रोज सुनने में आएंगी. जैसी ऐसी जनता की मार पड़ेगी, जैसी ऐसी शिवसेना पार्टी खत्म होते जाएगी, वैसे वैसे वो बयान बदलते रहेंगे. देखिए, मैंने पहले भी कहा है कि 12 अक्टूबर में कोई साइबर हमला नहीं हुआ है. 10 अक्टूबर को बंबई में बिजली लाने वाली 2 बड़ी लाइन्स
ब्रेकडाउन हो गई थी और वो ब्रेकडाउन अटेंड नहीं किया वक्त के ऊपर करके तीसरी लाइन ब्रेकडाउन में गई, फिर तीसरी भी लाइन ब्रेकडाउन में गई तो चौथे लाइन पे लोड आ गया। चौथी लाइन जब ऑपरेटर ने बंद कर दी तो बिजली पूरी बंद हो गई। ये सारा मैनुअली और मैकेनिकली हुआ है और अपना जो चमड़ी छुपाने के लिए ये सरकार साइबर हल्ला की बात कर जनता को गुमराह कर रही है।